नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आज आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक आणि खूप टेस्टी झटपट होणारे आप्पे बनवणार आहोत। या ठिकाणी मी भिजवलेले मूग घेतलेले आहेत। 1 वाटी मूग घेतलेत, रात्रभर भिजवून घ्या किंवा मग 4 ते 5 तास भिजवून घेतले तरी चालतील। यातलं सगळं पाणी काढून टाकले। आता ह्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडंसं आलं घातलेलं आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा जिरं घातलेलं आहे। आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे। सुरुवातीला असंच वाटायचे आणि 1-2 मिनिट सुरुवातीला वाटून घेतल्यानंतर ह्यात पुन्हा थोडंसं पाणी घालून छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे। अगदी जास्त पाणी घालायचं नाहीये, थोड्याशा पाण्यामध्ये हे वाटून घेतलेलं आहे। छान बारीक वाटून झाल्यानंतर हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। वाटताना जर हे थोडंसं पातळ झालं किंवा पाणी जर जास्त झाल्यासारखं झालं तर थोडासा ह्यात बारीक रवा घालून 1-5 मिनिटं हे पीठ भिजू द्या आणि नंतर बनवायला घेतलं तरी चालेल। आता ह्यात पाव चमचा हळद घातलेली आहे। जिरे आपण वाटताना घातलेत त्यामुळे मी इथे जिरे घातलेले नाहीये। बारीक चिरलेला 1 कांदा आणि बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालायचा आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात भाज्या ॲड केल्या तरी चालतील। बारीक चिरून घाला भाज्या। त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता जो आप्याचा तवा आहे तो मी गरम करायला ठेवलाय। पूर्णपणे लो गॅस करून हे गरम करायला ठेवायचे। ह्यात आतून थोडंसं तेल लावून घ्यायचे। त्याचबरोबर आप्पे बनवायच्या जस्ट अगोदर ह्यात थोडासा सोडा घालायचा आहे, अगदी चिमूटभर, आणि लगेच आप्पे बनवायला घ्यायचे आहेत। सोडा घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। अगदी झटपट असे हे आप्पे होतात, जास्त वेळ लागत नाही आणि खूप चवदार होतात, खूप चविष्ट होतात, बनवायला जास्त वेळ जात नाही। रात्रीत जर तुम्ही हे मूग भिजायला घातले तर सकाळी सकाळी अगदी घाई गडबडीत 10 मिनिटात हे आप्पे तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात। आप्पे पात्रामध्ये हे पीठ भरताना अगोदर साईडच्या बाजूने भरून घ्यायचं आणि नंतर मधोमध भरायचे, कारण मधल्या भागामध्ये आप्पे लवकर शिजले जातात। 3 ते 4 मिनिटं लो गॅस करून एकदा वाफ करून घेतलेली आहे। त्यानंतर अगदी थोडंसं ह्याला तेल लावून घ्यायचे आणि पुन्हा हे आप्पे पलटवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटांमध्ये एका बाजूने अगदी छान शिजले जातात। पूर्णपणे लो गॅस करून हे छान भाजून घ्यायचे, अगदी छान आणि मस्त होतात, आतमध्ये व्यवस्थित शिजले जातात आणि खायलाही खूप छान लागतात। कुठल्याही चटणी बरोबर तुम्ही हे सर्व करा, अतिशय छान लागतात। दुसऱ्या बाजूने देखील आपण 3 ते 4 मिनिटं हे वाफ देऊन शिजवून घ्यायचे आहेत। अगदी छान आणि मस्त असे शिजले गेले दोन्ही बाजूने। मस्त आणि झटपट असे हे मुगाचे आप्पे तयार झालेले आहेत, अगदी छान झालेत। तर नाश्त्यासाठी तुम्ही हे झटपट होणारे मुगाचे आप्पे एकदा नक्की बनवून बघा, खायला खूप छान लागतात आणि खूप कमी वेळेत होतात। लहान मुलांना हे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता। हे आप्पे असेच खायला खूप मस्त लागतात, याशिवाय कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत हे सर्व करा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।